नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं बनवून खाऊ आणि मस्त राहू. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूटपासून मस्त असे रोल बनवणार आहोत. त्याची रेसिपी तर चवदार आणि आरोग्यासाठी योग्य असे हे ड्रायफ्रूट्सपासून आपण रोल्स बनवणार आहोत, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फायदे आहेत ड्रायफ्रूट्स खाण्याचे. ड्रायफ्रूट्समध्ये प्रोटीन असतं, फायबर असतं आणि जीवनसत्वे असतात, ज्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते, हाडे मजबूत होतात, शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि हृदयाचे आरोग्य चांगले बनते. तसेच त्वचाचे जे काही वेगवेगळे प्रकार असतात, विकार असतात, ते कमी होतात. तर अशा प्रकारे आपण हे ड्रायफ्रूट्सपासूनचे चांगले आणि मस्त असे रोल्स आपण बनवणार आहोत. या अगोदर आपण लाडू पण बनवलेले आहेत, त्याचाही व्हिडिओ आहे. तर आपण बारीक बारीक असे बदाम घेऊन ते कापलेले आहेत, काजू आपण कापलेले आहेत. त्यानंतर आपण घेतलेलं त्यामध्ये अंजीर आहे, अंजीर नंतर खजूर घेतलेला आहे आपण, आणि पिस्ता पण आपण बारीक बारीक त्यामध्ये तुकडे करून कापून घेतलेला आहे. तर असे खजूरमधून आठवड्या काढून आपण वेगवेगळ्या करूया आणि कापून घेऊया. हे सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण चांगल्या प्रकारे कापून घेऊया, ज्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित एकत्रितपणे आणि चांगल्या प्रकारे त्यांचं रोल्स बनवता येतील. तर त्यामध्ये अंजीर पण आपण घेणार आहोत. तर अंजीर पण व्यवस्थित कापून घेऊया. हे अक्रोड आहे, अक्रोडमध्ये पण आपण जे की चांगलं असतं आपल्या शरीरासाठी खायला, तर अक्रोड हे आपण बारीक बारीक चाकूने कापून, ज्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्याला रोल्स बनवता येतील. तर असं आरोग्यदायी आणि चांगल्या प्रकारचे जे ड्रायफ्रूट्स आपण घेणार आहोत, ते ड्रायफ्रूट्स आपण कापून घ्यायचे, एक वाटीमध्ये सगळे टाकून घ्यायचे, ज्यामुळे आपल्याला टाकताना किंवा कढईमध्ये त्यांना गरम करताना चांगल्या प्रकारे करता येतील. तसं आपण साहित्य घेतलेलं आहे, ज्यामध्ये तूप घेतलं आहे, खसखस घेतलेली आहे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि सगळे पदार्थ बारीक बारीक आपण जे ड्रायफ्रूट्स आहेत ते कापून घेतलेले आहेत. तर त्यानंतर आपण कढई ठेवली, कढईमध्ये आपण तूप वापरूया. आणि तुपाचे काही फायदे आहेत, ज्यामुळे आपली पचनशक्ती चांगली होते, ते पचनासाठी गुणकारी असतं. तर आपण हे तुपामध्ये व्यवस्थित त्यांना भाजून घेऊया. तर बदाम टाकलेले आहेत, काजू टाकलेले आहेत, आणि काजू आणि बदाम अशा प्रकारे आपण व्यवस्थित ते भाजून घेऊया, जे की तुपामध्ये चांगल्या प्रकारे मऊ होतील आणि आपल्याला खाण्यासाठी पण चांगले लागतील. तर असे काजू आणि बदाम दोन्ही एकत्र टाकून आपण त्यामध्ये चांगल्या प्रकारे असे मऊ करून घेऊया आणि तुपामध्ये चांगले भाजून घेऊया, जे की खाण्यासाठी चांगले आणि चविष्ट लागतील. त्यानंतर हे काढून घेऊया. थोडंसं आणखी परत आपण एक चमचा, अर्धा चमचा त्यामध्ये तूप टाकूया, गावरान तूप. आणि तूप टाकल्याच्या नंतर आपल्याला आता भोपळ्याच्या बिया टाकायच्या. त्यामध्ये भोपळ्यांच्या बियाचाही, ज्यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियम असतं, त्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल कमी होतं शरीरातलं. त्यानंतर यातच आपण टरबुजांच्या बियाही मिक्स करणार आहोत. त्याच्या टरबुजांच्या बिया पण त्यामध्ये टाकल्या, आणि टरबुजांच्या बिया आणि भोपळ्यांच्या बिया दोन्ही असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर पिस्ता पण आपण त्यामध्ये टाकूया. पिस्ता खाल्ल्यामुळे हृदयासाठी आणि वजन कंट्रोल कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. त्यानंतर आपण अक्रोड टाकूया. अक्रोडचेही चांगल्या प्रकारे फायदे आहेत. तर असं आपण भोपळ्यांच्या बिया, त्यानंतर टरबुजांच्या बिया आणि अक्रोड त्यामध्ये मिक्स करून घेतले. त्यानंतर थोडंसं एक वाटी खोबरं घेऊया, आणि खोबरंही त्यामध्ये आपण तुपामध्ये टाकून चांगल्या प्रकारे भाजून घेऊया. तर तुपामध्ये असे सगळं मिक्स करून आपण चांगल्या प्रकारे गरम कढई करून सगळं भाजून घेतलेले आहे, ते आता आपण काढून घेऊया. त्यानंतर अशी खसखस टाकूया. तर खसखस आपल्याला यासाठी घ्यायची की रोल बनवण्यासाठी त्याचा आपल्याला वरतून चांगली चव येईल आणि चांगले रोल बनतील. तर तूप टाकून आपण असं
खसखस आपण काढून घेतलेली आहे. त्यानंतर परत तूप टाकून आपण जे खजूर त्याच्या बिया काढलेला आहे बारीक कापून घेतला आहे, हा आपण मिक्सरमधून पण बारीक करू शकतो, पण असं त्यामध्ये थोडासा नंतर भाजल्यानंतर तो बारीक होणारच आहे, मऊ होणार आहे. तसं हा खजूर आपण तुपामध्ये टाकून घेतलेला आहे. तर साखर टाकण्याची गरज नाही, खजुराला त्याची गोडी असते, तो गोड राहतो. आणि त्यानंतर अंजीरही त्यामध्ये आपण टाकून असं तुपामध्ये काढून व्यवस्थित बारीक करून घेऊया. तर ज्यामुळे काय होईल, आपलं जे रोल बनणार आहे ते सगळे ड्रायफ्रूट्स याला चिटकून आपलं व्यवस्थित रोल बनेल. तर हे सगळं काढून आपण जे ताटात काढून घेतलेलं आहे हे बारीक बारीक कापून आणि तुपामध्ये भाजून, तर ते सर्व एकत्रित करून त्याचं सर्व असं मिक्स करून घेऊया. तर याचे आपण हे लाडूही बनवू शकतो, पण आपण आज रोल बनवणार आहोत. लाडूसाठीचा आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे रेसिपीचा, तुम्ही पाहू शकता. तशी एक प्लेटमध्ये घेऊन आपण खसखस टाकून घेतली, तर त्याचा असा रोल बनवून घेतला आणि खसखसवर मस्तपैकी असा रोल करून घेतला. तर याला आपण या रोलला असं बारीक बारीक मस्त रोलसारखं कापून घेऊया. आणि जसे प्रकारामध्ये आपल्याला रोल पाहिजे तसे कापून घेऊन आपण रोल बनवूया, जे आपण सकाळी किंवा संध्याकाळी हे खाऊ शकतो घेऊन डायरेक्टली. तशा प्रकारे मस्त असे रोल कापून घेऊन त्याला प्लेटमध्ये ठेवून असे ड्रायफ्रूट्स रोल आपले तयार झालेले आहेत. तर हे आपण खाऊ शकता. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि थँक्स फॉर वॉचिंग.